या परिसरात जर तुम्हाला मित्रांनो पिकअपचं काम करायचं असेल तर आपल्याकडे फिटर, वेल्डर, पाट्यांचं काम, त्याचबरोबर ग्रीसिंग, टायरची कामं, सगळी कामं एकाच ठिकाणी, इलेक्ट्रिकचे पण काम, सगळी कामं एकाच ठिकाणी केली जातात. मित्रांनो 2 वर्षापूर्वी असा प्रॉब्लेम झाला होता आपल्या गाडीचा. डायरेक्ट आहे ना म्हणजे खेड शिवापूरचा बोगदा क्रॉस केला आणि गाडीमध्ये दीड पावणे 2 टन लोड होता आणि एक्सल आहे ना डायरेक्ट चाकासकट बाहेर आला होता. हे काय असं कोणत्या गाडीचं एक्सल असतं आणि त्यात सगळं गाळे चाक निघता निघता बसलेला आहे. तसेच काय होतं ओव्हरलोड गाड्यांना त्याची चेकनेट सारखी लूज होते. हो त्याच्यामुळे त्याला ही ट्यूब ही- थ्रेड लॉकची ट्यूब भेटते. ही ट्यूब ही ट्यूब थ्रेड वरती सोडून चेकनेट टाईट करावं. मग ओके ती एक्सेल निघायची बिमारी तुमची निघून जाईल. ओके ओके एक महत्वाची माहिती मित्रांनो कळाली आपल्याला आता 14/12/2024 2,70,000 किलोमीटर. तर असं आपल्या गाडीचं पण एक हेल्थ कार्ड बनवा ज्याच्यामध्ये जेवढी कामं तुम्ही करताय ते अपडेट करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाइम कोणतं काम करायचंय ते तुम्हाला लगेच लक्षात येईल. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. पिकअप 1934च्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आपली पिकअप 1934 आज गॅरेज वरती आलेली आहे आणि आपलं रेग्युलरच गॅरेज आहे मोहम्मद मिस्त्रीचं. गाड्या नव्हत्या, सकाळ सकाळी आज आलोय. मग तर मस्त अशी आपली तिरतीची ट्रिप झाली, नक्कीच सगळ्यांना आवडली असेल. आणि त्यानंतर 2 दिवस मस्त असा आराम केलाय आणि आज फायनली आपल्या 1934ला गॅरेज वरती घेऊन आलोय, कारण थोडासा इश्यू वाटत होता. जरा एक लेफ्ट साईडचा टायर हा चाटतोय आतल्या साईडने आणि ब्रेक पण कमी लागतात. तर बोललो आज गॅरेजवर जावा, चेक करावा. मोहम्मद मिस्टरींकडे आज टाइम होता, पाटे पण थोडे आवळून घ्यायचे होते, म्हणजे छोटी मोठी रेग्युलर चेकअपची काम आहेत म्हणून आणली. बाकी मेजर असं काही काम नाहीये. तो सिलेंडर थोडा लीक वाटतोय आणि इकडला टायर थोडा आतून चाटल्यासारखा वाटतोय. तर म्हणलं एकदा खोलून बघू. तर हे जे डिझाईन तसं एवढं नाहीये, बट 1-2 ठिकाणी असा जम्प आल्यासारखा वाटतोय चाकांना, म्हणून बोललो जावं गॅरेज वरती जाऊ बघू, कारण आपल्याला कुठेही लॉंग रूटला चालावं लागतंय. तर नक्की सांगा मित्रांनो काय फॉल्ट असू शकतो. रियाज मामू फोटो आहेत आणि आपले मोहम्मद मिस्त्री आज काम करतात. तर वाकड, हिंजवडी, त्यानंतर या परिसरात जर तुम्हाला मित्रांनो पिकअपचं काम करायचं असेल तर आपल्याकडे फिटर, वेल्डर, पाट्यांचं काम, त्याचबरोबर ग्रीसिंग, टायरची कामं, सगळी कामं एकाच ठिकाणी, इलेक्ट्रिकचे पण काम, सगळी कामं एकाच ठिकाणी केली जातात. नक्की या, माझ्या खात्रीचं गॅरेज आहे, त्यामुळे नक्की चांगली कामं व्यवस्थित करून भेटतील. चला आपण आपले आता टायर खोलूया. अजून वॉशिंग वगैरे करायची आहे गाडीला, तर ते पण करून घेऊ. बाकी असं आपल्याला कुठेही प्रवासामध्ये गाडीकडून काही प्रॉब्लेम येत नाही, बट तिची काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणून आता हे काम करून घेतोय. हे नायलॉनचे टायर आहेत मित्रांनो, लोडच्या हिशोबाने वापरले जातात आणि आपण यांना नॉर्मल लोडला सुद्धा वापरतो. तर बघू, टायर खोलून घेऊ. एक्सल आपला हात नाही झाली आपले बेरिंग गेलेली आहे. बेरिंग गेलेली आहे, तर आपल्याला याची बेरिंग बदलावी लागणार आहे. बरं झालं लवकर पाहिलं, नाही तर एक्सल चाकासकट बाहेर आला असता. बरोबर का? मागच्या वेळी तसं झालं होतं मित्रांनो. 2 वर्षापूर्वी असा प्रॉब्लेम झाला होता आपल्या गाडीचा. डायरेक्ट आहे ना म्हणजे खेड शिवापूरचा बोगदा क्रॉस केला आणि गाडीमध्ये दीड पावणे 2 टन लोड होता आणि एक्सल आहे ना डायरेक्ट चाकासकट बाहेर आला होता. गाडी अशी सेंट्रलला मधोमध आडवी झाली होती चाकावर आणि धडीची जो रॉड असतो एक्सलचा, तर त्याच्यावरती गाडी थांबली होती, नाही तर गाडी आपली त्यावेळेस पलटी झाली असती. आणि आज आपलं नशीब एवढं जोरात आहे की आपण आज ते काम आल्या आल्या चेक केलंय, तर फॉल्ट समजून आलाय. बेरिंग हलतीये पूर्ण, आता तुम्ही पाहिलं असतं. म्हणजे चाक आउट होण्याचं कारण आतल्या बेरिंग्स खराब झालेल्या आहेत. तर काम करून घेऊ. गाडी खोलल्याचा आज नक्कीच फायदा झालाय. हे छोटं छोटं काम आहे, ते मोठं काम आपलं वाचू शकतं. आता तुम्ही पाहिलं असेल की आपण टायमिंग वरती चेक केलंय आणि आपल्याला फॉल्ट पण सापडलाय. दोन्ही चाकं खोलली आहेत, डबल जॅक वरती गाडी लावलेली आहे. आता इकडलं खोललंय, तिकडलं पण खोललंय. तर दाखवून देतो एक्झॅक्ट नक्की काय आहे बघा.
हे बघा, हे काय असं कोणत्या गाडीचं एक्सल असतं एवढा पुढं प्लेन असतो आहे का? काय होतंय अशी बातकने आपटल्यासारखी करते. मी सेटिंग आवडलीच नाही त्याची बऱ्याच दिवस झाला. बाकी पाट्यांची कंडिशन वगैरे कशी काय? बेंड काय मारायची गरज नको, मग बेंड नको. सगळंच काय ही हाय बेरिंगची अवस्था. हा ही आहे आपल्या बेरिंगची अवस्था आहे. कुठली आहे बघा, हे बघा इकडे सगळं गॅप गाळे सात निघता बसलेला. ही बेरिंग बदलू आणि सिलेंडर बदलून घेऊ दोन्ही पण. राण्याचं ब्रेक ऑइल आहे. ही एक बेरिंग आहे. ही बेरिंग कुठे आहे? ही वेगळी आहे ना. कोण येते कोण काढ. अच्छा फोन तिकडे आहे का? ओके चला, बेरिंग आपल्याला नवीनच भेटलेली आहे मित्रांनो. हा तसली तर बघा अख्खं ऑइल आलंय त्याच्यावर. इकडचे बी खोल लागलं. खोलून घ्या आपण. याला पण ऑइल आलंय. मी तेच म्हणलं ना याचं सिलेंडर डाऊट होतो. सिलेंडर नाही ऑइल कुठून आलं मग एवढं? सिलेंडर बी टाकावं. हा चला, 2 सिलेंडर 2 ऑइल सील. इकडे प्लेन आहे, बेरिंग चालत फक्त लॉक व्हायचे. लॉक ऑइल टाकायला. किती काळ निघाले बाहेर ते. फोन हा लावा. नाही लावलाय मी जरा. एकदा खोललंय तर सगळंच काम करून घेऊ आहे का? याच्यात किती ऑइल आहे बघा. काय होतं आपला प्रवास मित्रांनो खूप लांबचा असतो, त्यामुळं ही काम टाइम टू टाइम करणं गरजेचं आहे. नाहीतर मग मध्ये जर रस्त्यात प्रॉब्लेम आला तर किती खर्च, म्हणजे ऑलमोस्ट आपण ज्यावेळेस ही कामं बाहेर ठिकाणी करायला जाऊ ना तर खर्च डबल होऊ शकतो. त्यामुळं आपल्या गॅरेज वरती लॉंग रूटला जाण्याच्या अगोदर किंवा लॉंग रूटची ट्रिप फायनल होण्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. तर आता आपलं कामाचं जे काही मटेरियल रिक्वायरमेंट त्याची लिस्ट मोहम्मद मिस्त्री देत आहेत अण्णाकडे. तर ते आता मटेरियल अण्णा घेऊन येईल. त्यानंतर सगळं फिटिंग करून घेऊ. तोपर्यंत हे लायनरची कंडिशन वगैरे. आता लायनर तर नवीनच येतं आता, हे बघू शकताय. म्हणजे आपण लायनर आता लेटेस्टच काम केलं होतं आणि किट पूर्ण नवीन टाकलं होतं, त्यामुळे किट व्यवस्थित आहे. तर आता हे 2 सिलेंडर बदलू. याचे ऑइल सील बदलावे लागतील आणि त्याची बेरिंग, याची बेरिंग चांगली आहे बघा. याला बिलकुल असा प्लेन आहे. हा बघा हालत सुद्धा नाही. मीच म्हटलो का सकाळ. मित्रांनो GoPro 11 ची प्राइस कमेंट करून नक्की सांगा. अण्णाने आपलं मटेरियल, तू नको ना लोड घेऊ, तू मटेरियल आणायचं काम करणार ना. मला पण वाचवायचं माझ्या गाडीत. हे नको बसू. मला म्हणजे याच्यासाठी वाचवायचं. काय सर? रेकॉर्डिंग साठी. तर आलेलं आहे मित्रांनो. त्या डॅश कॅम बसवा ना. ते बघा मित्रांनो आपले 2 सिलेंडर 2 वायसर हे ब्लॉक आहेत. हे ऑइल सील आहेत आणि हे आपले ब्रेक सिलेंडर. बरं बिल पाठवून द्या ना विथ डिस्काउंट मार्के. हे बघा हे पण चाक आपलं खोलून झालंय. याची कंडिशन एकदा चेक करू. बेरिंग वगैरे व्यवस्थित आहे याची, फक्त याला सर्व्हिसिंग करावी लागणार आहे. अशा प्रकारे आपलं पूर्ण एक्सल बाहेर आलेलं आहे. पिकअपची हाफ ग्रीसिंग मागच्या चाकांची होती का पुढच्या? 4 चाकांची होती ना. तर पिकअपला हाफ ग्रीसिंग महत्वाची. 30,000-35,000 किलोमीटरच्या आसपास करून घे. ओके. तर मित्रांनो कमीत कमी आपल्या पिकअपची सर्व्हिसिंग 30,000 तर आपल्या 3-4 ट्रिपांमध्येच उरकते हो. आपण हाफ ग्रीसिंगला किती 6 महिने झाले असतील ना. पण रनिंग मुळे आपलं काम काढलं म्हणायचं यावेळेस. हा तर मित्रांनो हे बघा हे बेरिंग आहे आणि हिला आता हे ग्रीसिंग करून ऑइल सील लावलेली आहे ऑलरेडी आणि आता हे ग्रीसिंग करून बेरिंग फिक्स करायचं. त्यानंतर मला वाटतं हे पॅकिंग असेल असं काहीतरी. मुख्य वैशिष्ट्य. हा मुख्य वैशिष्ट्य हे मक्खी व्हायचं, मग हे लावायचं, मग त्याच्यानंतर हे बघायचं. हे लॉक व्हायचं येईल, मग हा लॉक नट येईल. चला हे त्या चाकाचं आहे आणि हे एक्सलचं आहे. सध्या हे आपल्या गाडीचे पाटे 1 2 3 4 5 6 7 8 9 पाटे आहेत.
आणि याला आपण बरेच दिवस झाले म्हणजे 2.5-3 वर्षापूर्वी बेंड मारला होता, जो की आता अजूनही आहे. फक्त आता युक्लॅम वगैरे टाईट करून घेऊ. हे चेक नट, शक्यतो हे नट पण टाईट केले जातात मित्रांनो. हे तुमच्या प्रवासावरती डिपेंड आहे. गाडीत जर जास्त लोड असेल ना तर हा नट टाईट केला जातो, ज्याने वजनला फायद्यात पडते. त्यामुळे हे नटकडे लक्ष राहू देत जा. हे नट तुम्हाला टाइम टू टाइम टाईट करायचे असतात आणि लूज करायचे असतात. एक्सल बऱ्याच गाड्यांचे निघतात. त्यासाठी थ्रेड लॉक टूब भेटतोय. हा. हे काय होतं, ओव्हरलोड गाड्यांना त्याची चेकनेट सारखी लूज होते. हो, त्याच्यामुळे त्याला ही टूब, ही- थ्रेड लॉकची टूब भेटते. ही ट्यूब. ही टूब थ्रेड वरती सोडून चेकनेट टाईट करावं. मग ओके ती एक्सेल निघायची बिमारी तुमची निघून जाईल. ओके ओके. एक महत्वाची माहिती मित्रांनो कळाली आपल्याला आता, की बऱ्याच गाड्यांचे ना ओव्हरलोड असतील, त्यांचे एक्सल सारखे सटकत असतात, तर चेकनट वरती ते ट्यूब टाकावं लागतं आणि मग चेकनट टाईट करायचं, ज्याने ऑइल आतमधलं बाहेर येत नसेल आणि ते थ्रेडिंगला सटकत नसेल ना, लॉक करून ठेवतं. हो बघा मित्रांनो, ही लावण्याची पद्धत आहे. आणि जर तुमचं कधी चाक असं खोलला असेल तर तुम्ही हे लक्षात ठेवा की मिस्त्रीला सांगून चेकनट वरती ही ट्यूब टाकत जा, ज्याने तुमचे चेकनट प्रॉपर पॅक राहतील. छोटी बॉटल सुद्धा मोठं काम करून जाते. काय कमीत कमी अर्धा तास वाळवायचं नाही, कडक करून द्यायचं ना, अर्धा तास तरी तोपर्यंत त्या चाकाचं करून घेऊ. तोडायचं नाही हो. केबल बघा फक्त, तुम्हाला कमी जास्त ढिल्ले टाईट असतील, टाईटच असतील ते. काय ग्रीस पास होत आहे ना, हा, हे असं हा सस्पेन्शन लुब्रिकेशन राहतं पूर्ण. हे काढलं बघा. चला मित्रांनो, पाट्याची पण शंका आपलं निरसन झालेलं आहे. वरचा ओके डन. तर आता ही पट्टी बघा, म्हणजे हे जुगाड म्हणतात आपल्या वेल्डर कडून केलेलं. तर ही एक्स्ट्रा पट्टी आपण याच्यावरती लावलेली, जेणेकरून इथून कट पडतो, हे बाहेर होतं, खोबळे बाहेर येतात डायरेक्ट याचे. तर त्याच्या मजबूतीसाठी पट्टी मारणे गरजेचं आहे. आता हे व्यवस्थितच तर मित्रांनो, आपलं हे पण एक्सेलचं काम. आता याला पण वाळत ठेव, त्याला पण वाळत ठेव. राहुल शेख, कुठे होते तुम्ही पहिले सांगा. मी होतो हिंजवडी IT पार्क. काय करतो? तिकडे जरा ब्रेक डाऊनला गेलो. ब्रेकडाऊन. तर हे मित्रांनो आपले राहुल ग्रेसिंगवाले आहेत. तर मी बोललो होतो तुम्हाला, सगळी कामं करून जातील. तर राहुल शेखची ग्रेसिंगची गाडी आहे, चला दाखवून देतो तुम्हाला. सगळी माहिती दिलेली कधी योग्य. गाडी कुठे लावली शेख? माग तर मित्रांनो, हा आपल्या गॅरेजचा लुक बघू शकता. तर ग्रेसिंगचं काम आहे. पाटेवाले करण शेटचं पण बोर्ड लागलेलं आहे. बाकी आपल्या गॅरेजचा बोर्ड इथं लागलेला आहे. पेंटर साहेब पण आलेले आहेत, तिकडे बसलेत निवांत. तर त्यांच्याकडे आपलं पेंटिंगचं काम होतं, पण ते आता किती दिवस लांबणी काय माहित नाही. तर मित्रांनो, आपली तिरचीची ट्रिक कशी वाटली? कारण 6-7 एपिसोड झाले आपले त्यात, आणि बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आणि त्यानंतर गाडीचं काम जस्ट ब्रेक आवळायचं म्हणून गाडी गॅरेजवरती आणलेली. मग खोलून चेक केलं तर कळालं की बेअरिंगचा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे आपण जर ते टाळलं असतं कमी लागतोय म्हणून, तर बराच मोठा खर्च अजून वाढला असता. पण वेळेचं आपण काम केल्यामुळे आपल्याला किती खर्च लागतोय आता ते संध्याकाळी फायनल कळलंच. तर बघू. मिस्त्री आपले आता थोडे एक ब्रेकडाऊन आलं होतं, एका गाडीचं बॅलन्स रोडचं काम झालं, निघालं होतं आणि गाडी रस्त्यातच फेल. तर ते गेलेत अर्जंट असल्यामुळे तिकडे. बघू ते आल्यानंतर आता आपण बाकीचे काम कव्हर करून घेऊ आणि टोटल किती खर्च येतोय मित्रांनो ते पण कॅल्क्युलेट करू. चला भेटूया आता मिस्त्री आल्यानंतर. तोपर्यंत ऊस खातो. एक ऊसाची गाडी आली होती, तर त्याच्याकडून ऊस घेतलाय आपल्याला खायला. मस्त असा काळा भोर ऊस आहे, गोड आहे. तर थोडा खाऊन घेऊया. ऊस खाणं म्हणजे बारीकपणीची आठवण लक्षात येते. ज्यावेळेस आपण शाळेत जात होतो त्यावेळेस, म्हणजे गावाकडंच, तर अशा ऊसाच्या गाड्या आणि ऊस भरपूर शिवारात असायचं.
त्यामुळं मग चालू 3 किलोमीटर शाळेत चालत जायचंय किंवा सायकलने जायचंय, तर ऊस खात जायचं किंवा ऊस खात यायचं. तर ते दिवस आठवले ऊस खाताना. चला ऊस संपूया. तर या चाकाचं मित्रांनो आता काम झालंय, याला असेंबल करून झालंय. जे आपलं गट झालं डग हलत होतं ते आता बघा, आता बिलकुल असं प्ले नाहीये त्याच्यात. तर व्यवस्थित आपलं ह्या चाकाचं काम आता झालंय. नट बीट टाईट करून घेऊ, चाक फिटिंग करून घेऊ, थोडे ब्रेक सिलेंडर दोन्ही चेंज करायचे ना. तर दोन्ही सिलेंडर आणलेले आहेत, ते पण चेंज करून घेऊ, कारण तिकडल्या सिलेंडर मधून पण ऑइल लीक होत होतं. तर याचं तर नव्हतं, पण चेंज करायचं तर दोन्ही पण करायचे. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हे गाडीचं हेल्थ कार्ड. आपल्या गाडीचं हेल्थ कार्ड, याच्यामध्ये सगळी माहिती आहे, कधी कोणतं काम केलं जातं. ॲक्च्युली हे बिल बुकामध्येच ठेवलं जातं. तर असं आपलं एक बिल बुक आहे, आणि ह्याच्यावरती आपण कधी काम केलं जातं हे सगळं लिहिलं जातं. ऑइल चेंज, ब्रेक चेंज किंवा कोणतंही मेजर काम असो, ती डेट, त्या तारखेचं किलोमीटर. आता इथं बघू शकताय, तुमच्या लक्षात येईल 10/10/2024 2,61,000 कुलंट चेंज, ब्रेक सेटिंग डन. आणि आज 14/12/2024 2,70,000 किलोमीटर, बॅक व्हील हाफ ग्रेसिंग. ओके. आणि हाफ ग्रेसिंग मध्ये ते बेरिंग वगैरे चेंज होतं, म्हणून त्या टायमिंगला ते अपडेट करून ठेवलं. तर असं आपल्या गाडीचं पण एक हेल्थ कार्ड बनवा, ज्याच्यामध्ये जेवढी कामं तुम्ही करताय ते अपडेट करा. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाइम कोणतं काम करायचंय ते तुम्हाला लगेच लक्षात येईल. ती आपली केबल आहे हँड ब्रेकची, आणि आता तिथं खोलायचं काम चालू आहे, बघू शकताय. केबल चेंज करून घेऊ. ब्रेक सेटिंग करण्याची पद्धत मित्रांनो ही, कमी जास्त जर डिस्क बसत नसेल तर रेट चढवणं किंवा उतरवणं त्यानुसार डिस्क बसवायची. ओके. आपले करण शेड आता चाक जोडतायत. हा बघा, याला म्हणतात अनुभवी माणसाला 1 मिनिट पण लागत नाहीत. डायरेक्ट चाक बसवलं, नट टाईट, ओके मे कार्यक्रम. का हा टेन्शन घ्यायचं नाही, फास्ट सर्व्हिस. ओके मित्रांनो, हे आहे आपलं इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल आणि पॉवर स्टेअरिंग ऑइल. तर ते पण आता आपण टॉपअप करून घेतलेत. तिने पण झालेले आपले चाक फिट करून हे पण झालं. हँड ब्रेकची वायर पण झाली, आणि हे व्हीलचं पण काम कम्प्लीट झालं. तर सगळं आता उचलून आवरून घेऊ. ब्रेक ऑइल, इंजिन ऑइल चेक झाले. फायनली मित्रांनो आपल्या गाडीचं काम झालंय. आता बघूया किती खर्च येतोय. आपल्याला बिल पाठवल, त्यानुसार आपल्याला मटेरियलला किती खर्च आला आणि मजुरी चार्जेस किती आले ते चेक करून घ्यायचे. बघू, अण्णांनी बिल पाठवलंय का? मी त्याला मेसेज ते ऑलरेडी केला होता, नाही आला तिथे. त्यामुळं मटेरियलचा खर्च किती येईल ते आता एक्झॅक्ट समजणार नाही. तर बघू किती खर्च येईल. आता मिस्त्री चार्जेस किती ते विचारू, कारण मिस्त्रीकडचं पण आपण थोडंफार मटेरियल वापरलं होतं. 6 वाजलेत आणि आपण पोहोचलोय घरी. बिलिंग राहिलंय मित्रांनो. ऍक्च्युली फिटर चार्जेस आपल्याला 1700 रुपये लागले होते, त्यांचं काही मटेरियल वापरलं आणि बाकी जे काही चेंजअप्स करायचे ते केले. तर अजून बिल यायचं बाकी, त्यामुळे बिलिंग आपण थोडं नंतर बघूया. पहिलं पोहोचलोय घरी, कारण घरी चालू आहे गुरुचरित्राचं पारायण. तर झालेली आरती वगैरे उरकली आताच. तर सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा, कारण आज दत्त जयंती आहे आणि अजून मठामध्ये जायचंय. आपल्या घरी आज गुरुचरित्राचा पारायणाची, सत्यनारायणाची पूजा झालेली आहे. तर आता इथून जाऊया आपण डायरेक्टली मठामध्ये, दर्शन घेऊया स्वामींचं आणि दत्त महाराजांचं. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.